आणि मी रात्रंदिवस काबाड कष्ट करून इस्टेट कमवतो. कोणासाठी? मुलांसाठी. मान्य? कोणत्या बसलेल्या बापाचा पोरगा बाप मेल्यावर इस्टेट सांभाळायच्या लायकीचा आहे त्यानं बोटवर करायचं. त्याचा भव्य नागरी सत्कार नाही. मग मुलं जर लायक नसतील तर इस्टेट कमवण्यात मजा नाही. नवरा जर भजन करू देत नसेल तर त्याच्याशी संसार करण्यात मजा नाही. दुसरा प्रश्न पटकन बोलायचा. दुसरा प्रश्न 5 मिनिटं देतो तुम्हाला. 5. तुम्ही आणि मी रात्रंदिवस जेवढी इस्टेट कमवली तिचा उपभोग तुम्ही कधी घेणार? 50 तर झालं. एक झटका येऊन गेलाय. स्प्रिंग घालेल हाय. मुळ्याचा ठणका चालूच. मूत खडा वळवळ करतोय. झोपायला गोळ्यांचा डबाचे. पालतं व्हायची गोळी उतानं व्हायची.